तुम्हाला म्हणतात रेशन कार्ड घर बसल्या काढा, परंतु रेशन कार्डची कोणकोणती कामं तुम्ही घर बसल्या करू शकतात. ओके, तर बघा, तुम्ही ई रेशन कार्ड अशा प्रकारचं घर बसल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता. जर तुमच्याकडचं हे पिवळं, केशरी किंवा पांढरं कुठलंही रेशन कार्ड हरवलं असेल, खराब झालं असेल किंवा वेळेवर सापडत नसेल, तर तुम्ही हे ई रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. आता हे कसं डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी RCMSच्या पोर्टलवर या ठिकाणी साइन इन आणि रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पब्लिक लॉग इन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला सुरुवातीलाच जर तुम्ही आले असाल तर अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा जो 12 अंकी नंबर असतो ऑनलाईनचा, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा वापस येऊन पब्लिक लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर रजिस्टर्ड यूजर या पर्यायावर क्लिक करायचं. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा, OTP येईल, OTP टाकून सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये लॉग इन व्हाल. या ठिकाणी बघा, तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे. इथून तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा OTP येईल आणि अशा प्रकारे तुमचं ई रेशन कार्ड डाउनलोड होईल. आता हे डिजिटली साइन असल्यामुळे सर्व ठिकाणी हे रेशन कार्ड मान्य केलं जातं. आणि ही जी 3 कामं आहे ती पुढील व्हिडिओमध्ये सांगतो, तोपर्यंत फॉलो करून ठेवा.